मित्रांनो, आजच्या हौले पनवेलच्या घरच्या मैदानामध्ये आपला हा जादू आणि इकडे फौजी दोन्ही गुलालामध्ये राहिलेले आहेत आणि नियोजनाचा वाशा म्हणजे आपला विराज दादा स्वतः मालक आज या दोन्ही नंदींचं नियोजन करून चांगल्यापैकी गुलालामध्ये ठेवलाय. चला विराज दादा बोले. दादा नमस्कार. नमस्कार दादा, आज घरचा मैदान आणि या घरच्या मैदानामध्ये कुठे ना कुठेतरी नंदीना गुलाला ठेवण्याचं काम तुमच्याकडे होतं. आज कशा काय प्रकारे नियोजन केलं? आज नियोजन खूप असा संघर्ष होता बैलाचा जादूचा, पण त्याला आपला घरचाच बैल रायबा तिथंच आहे बैल. त्यावेळी आपल्याला खुल्या मनाने बैल दिला ना, कधी पण गुलाल 100% होतो. दादा, याच्या अगोदर पण ही गाडी पळालेली आहे, एकदम टॉप स्पीड लागते या गाडीला. गाडीबद्दल काय सांगाल? गाडी ती वासरांची गाडी अशी आहे ना, माथ्याला माथा जुळलेला आहे यांचा. दोघांचा पल सेम आहे, कोणाला पलताना त्रास होत नाही. त्याला दुसऱ्या बैलात शिंगावर लागतो पलतानी. रायबाचा आणि त्याचा पल आहे ना, दोन्ही बैल खालून पलतात म्हणून त्याला लागत नाही. दादा, बघायला गेलं तर आज विपक्षी गाडी गुगलीची होती, एक मोठी गाडी होती. काय चालू होतं मनामध्ये? असं वाटलं नव्हतं की मोठीच गाडी पकडली आपण? गुगली आणि भोला ती गाडी सलग गुलालातच आहे. ती गाडी मी तिथे स्टेजवर आपली गाडी विचारून झाली, चारही बैला सांगून झाली. तर मला 3-4 जण बोलले गाडी जड जाईल, टाकाटाकीत होईल गाडी. पण वासराचा आता पण पोट फुगलेला आहे. वासराचं पोट फुगलेलं आहे. आपण धावत आणला, तिथून तेल पाजला, त्याच्यानंतर अजून पण पोट फुगलेलंच आहे. त्यांनी आपला इज्जतीचा सवाल होता, त्यांनी करून दाखवला. दादा, घरच्या मैदानामध्ये कुठेतरी प्रत्येकाला गुलाल पाहिजे असतं. आज घरचा मैदान होता, पहिलाच म्हणजे या पब्लिक डिमांड मैदान आणि या मैदानामध्ये चांगला गुलाल झाला. आजचा आनंद कसा आहे तुम्हाला? आजचा आनंद खूप चांगला आहे. तो आपला हिंदकेसरी फौजी, दोन्ही बैल घरच्या मैदानात चांगल्या बिनजोडच्या गुलालाचे मानकरी आहेत. त्याच्या विरुद्ध पण गाडी भारीच होती आणि याच्या विरुद्ध पण गाडी भारीच होती. दोन्ही बैल आपले टॉपला पळतात. म्हणजे आपण नाही बोलावं, जी पब्लिक असते त्यांच्या मनात बसावं. आता खाली जाताना जवळजवळ खूप जण बोलतात कुठली गाडी आहे, असं विचारल्यावर असं मनाला बरं वाटतो का आपल्याला कोणतरी विचारतो. बैल जेव्हा पळतो ना, 100% लोक विचारतात. बरोबर. आज बघायला गेलं तर आपला जादू खूप म्हणजे ओले पनवेलचा जादू कुठेतरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये जादूच करून दाखले. पब्लिकला ठाम पळतोय, काय सांगाल? पब्लिकचा भिताडच आहे तो. त्याला जेवढी पब्लिक असेल ना, तेवढा चिरून पळतो तो. त्याची इच्छा अशी आहे का जेवढी पब्लिक ठेवा फक्त माझ्यावर, मी त्यांना करून दाखवतो कसा पळायचा तो. बरोबर. आणि नक्कीच एक त्याच्याच पहिऱ्याला आज ब्रेक फेल रायबा, एक मोठं नाव. काय बोलताय? कारण का मुंबई बिनजोड मध्ये रायबाचं एक मोठं नाव आहे आणि याच्या अगोदर पण आपली गाडी पळालेली, चांगली गाडी. आणि एक वेळेस मला 26 जानेवारीला ही गाडी पडलेली, हार झाली. त्याच्यानंतर बोलली की परत गाडी जुळणार नाही. काय बोलताय तुम्ही? खूप जण बोलली गाडी जुळणार नाही, पण त्यांचा खुल्या मनाने ते बैल देतात. त्यांना पण असं नाही का दुसरे कोणाचा बैल आहे. बैल तो पण आपला घरचाच आहे आणि ते पण यो बैल त्यांच्या घरचा मानतात म्हणून आपल्याला बैल देतात ते. आणि जेव्हा देसाईच्या मैदानात गाडी पडली, त्या लगेच दुसऱ्या दिवशी त्यावेळी मला फोन केलेला का ओल्याचा जेव्हा मैदान असेल तेव्हा आपली गाडी पळू. दादा, आजचा आनंद कसा आहे तुम्हाला? आजचा आनंद काय सांगावं असं नाही. आपला गावाचा देवस्थापना आहे विठ्ठल रुक्माईचा. त्या म्हणजे देव ज्या गावात आलेत त्यांचा आशीर्वादाने बैलांनी गुलाल घेतलेला आहे. नक्कीच कुठेतरी दुखापतीमध्ये होता, पोट फुगलेला होता, तरी पण आज मालकासाठी पडला आहे. बैलाबद्दल काय बोलाल? बैलाचा त्याचा काय बोलू तेवढा कमीच आहे. त्याचा आता पण पोट फुगलेलाच आहे. आम्हाला पलवायच्या आधी पण आम्ही गाजगुज करत होतो का पलवायचा का नाही. पण नंतर तो जसा टाइम जायत गेला त्या पोट खाली व्हायला चालू झाला. दादा, पब्लिकनं चांगला बोलताय. आतून रायबाबद्दल काय सांगाल? कसं घ्यायचं गाडी? तो आमच्या मनात तर असा गोटचा सर्जा आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यालाच 1 नंबरचा बैल मानतो. गोटच्या सर्जेनंतर आतून जो खेच आतून गाडी बरोबर. हा तुमचा शब्द नाही, मला तर वाटतं बरेचसे प्रेक्षक पण हा शब्द वापरतात, कारण का बघतोय त्याला एकदम टॉप स्पीड लागलेला आहे. काय बोलतो? तो ब्रेक फेलच आहे. त्याला म्हणजे त्याची स्पीड कधी कमी झालीच नाही. कुठल्याच बैला त्यांनी तो असा कमी पडला नाही ना, कधी मान खाली करून दिली त्यांच्या मालकाची. तो बैल ब्रेक फेलच आहे. तो टॉपचाच बैल आहे. दादा, आज बघायला गेलं तर आता मगाशी तुमचा टेम्पो बघितला की जादू आणि मथुरचा एक फोटो बघितला. या तुमच्या मैदानामध्ये मथुरला पण गुलाल नव्हता. आज तुम्हाला कसा आनंद आहे? तुमच्या घरच्या मैदानामध्ये एक मोठ्या भावाने गुलाल घेतलाय. बैल तो आता इथेच होता, मथुर पण बाजूलाच होता. बरोबर. या ज्या लाईनीला जेवढी बैल होती तेवढं सगळ्यांचा गुलाल झालेला आहे. आणि घरच्या आपल्या या मैदानात मथुरला कधी गुलाल नव्हता, पण आज त्यांचा गुलाल झाला. त्यांना पण अभिनंदन आहे आणि त्याचा आशीर्वाद आहे आपल्या नंदीवर. असं खूप छान म्हणजे असं वाटतो का त्याच्या गळ्यात आपला बैल पळाला आहे. बरोबर. दादा, त्या दिवशी मला गाडी आपली बघा जिंकली 26 जानेवारी. आपण कुठेतरी तो जल्लोष करायला नाही भेटला, कारण का गाडी पेंडिंगला होती, ती देवबाद होती म्हणून. गाडी पेंडिंगला होती. ती गाडी जिंकल्यासारखी आणि नाही जिंकल्यासारखी काय त्यावेळी याच्यातच नाही. ते आपण नाही म्हणत ते तेवढा काय. बरोबर आहे. चालेल दादा, खूप सारे शुभेच्छा देतो तुम्हाला. आज या मैदानामध्ये, घरच्या मैदानामध्ये चांगला गुलाल झाला. धन्यवाद दादा. धन्यवाद.